टुडे वी हॅव राजरत्न हिरवाळे सर. तर ते जर्मनीमध्ये जॉब करतात. तर एअरलाईन कंपनीमध्ये काम करतोय Airline company. रेव्हेन्यू कंट्रोल एजंट म्हणून, स्पेशलिस्ट म्हणून तिथं काम चालू आहे माझं आता. हां. तर कुठलाही बॅकग्राऊंड असं समजा, तर त्या माणसाला समजा जर्मनीला जायचं, तर त्यासाठी तुम्ही काय पाच सांगाल की काय क्रायटेरिया आहे आणि ते कसं जाऊ शकतं त्यासाठी? जर्मनी बाकीच्या देशापेक्षा कशी बेटर आहे ते सांगा, की जर्मनीत जाण्यासाठी जर्मन शिकणं काय इम्पॉर्टंट आहे? मग त्याच्यासाठी जर्मन लँग्वेज शिकावी लागते. म्हणून जर्मनी म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची एक राजधानी समजल्या जाते. तुम्ही जर्मनच लँग्वेज आणि जर्मनीच का चूज केलं? अच्छा, गरिबीच्या परिस्थितीपासून सुरुवात केलेली आहे. उद्देश हाच आहे मग की लोकांना सुद्धा गाईड करावं, विद्यार्थ्यांना सुद्धा गाईड करावा आणि त्यांच्यामध्ये एक तो आत्मविश्वास निर्माण करावा की तुम्ही सुद्धा करू शकता. How is it? हॅलो एव्हरीवन, टुडे वी हॅव राजरत्न हिरवाळे सर. तर ते जर्मनीमध्ये जॉब करतात. तर आज त्यांच्यासोबत आपण इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांचा. आणि ते जर्मनीमध्ये त्यांची प्रोसिजर, त्यांनी काय काय केलं, एकदम म्हणजे आपल्या एक खेडेगावातला मुलगा जर एवढा दूर जर्मनीमध्ये जातो, तर त्यांची ती प्रोसिजर आणि ते किती हर्डल्स त्यांनी फेस केले त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर सरांची कहाणी. सरांचे सर्वात प्रथम आमच्या चॅनलवरती स्वागत. धन्यवाद. आणि थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग युअर टाईम. So let's talk about you now. How do you go to Germany? ॲक्च्युली माझी सुरुवात एकदम जिल्हा परिषद शाळेपासून झालेली आहे. Okay. पण एक ते एज्युकेशनचं आवड, शिक्षणाची आवड सुरुवातीपासूनच होती, ज्यामध्ये आपल्या महापुरुषांनी एक चांगला रोल त्यामध्ये प्ले केलेला आहे. त्यांचं जे लिखाण आहे ते वाचण्यात आलं, वाचण्यापेक्षा ते समजण्यात आलं आणि ते आचरणात आणण्याचा थोडा प्रयत्न तो लहानपणापासून जेवढंही आपल्याला समजत होतं तेवढं ते करण्याचा प्रयत्न झाला होता. आणि तसं ॲक्च्युली मला 2016मध्येच जायचं होतं मास्टर्स करण्यासाठी. पण तेव्हा ते फायनान्शियल कंडिशनमुळे मी जाऊ नाही शकलो. आणि त्यानंतर मग 4-5 वर्ष इथं जॉब केल्यानंतर मग मी MBA गेलो होतो 2023मध्ये IT मॅनेजमेंटमध्ये. आणि आता MBA कम्प्लीट झालेला आहे आणि तिथंच मी आता मग एका एअरलाईन कंपनीमध्ये काम करतोय रेव्हेन्यू कंट्रोल एजंट म्हणून, स्पेशलिस्ट म्हणून तिथं काम चालू आहे माझं आता. दॅट्स ग्रेट. असं म्हणजे एकदम कमी याच्यापासून म्हणा किंवा एकदम गरिबीच्या परिस्थितीपासून सुरुवात केलेली आहे. आणि कारण आई वडील काहीच शिकलेले नाही आहेत आणि ते तर इंधन फोडण्याचंच काम करायचे, गोळ्या विकण्याचं काम करायचे. म्हणून असं गाईड करणारं कोणी नसताना सुद्धा आपण ते थोडं थोडं करत पुढे आलेलो आहे. आणि उद्देश हाच आहे मग की लोकांना सुद्धा गाईड करावं, विद्यार्थ्यांना सुद्धा गाईड करावा आणि त्यांच्यामध्ये एक तो आत्मविश्वास निर्माण करावा की तुम्ही सुद्धा करू शकता. असं. नेक्स्ट क्वेश्चन, की तुम्ही जर्मनच लँग्वेज आणि जर्मनीच का चूज केलं? अच्छा, जर्मनी हे एक माझं जसं मी सांगितलं 2016मध्ये प्लॅनिंग होतं, कारण माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर्स झालेलं आहे. ओके. आणि तेव्हा मग मला जर्मनीबद्दल एक हे होती, इन्फॉर्मेशन होती की जर्मनी म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची एक राजधानी समजल्या जाते आणि माझं मेकॅनिकलशी रिलेटेड मग ते तिथं मला मग मास्टर्ससाठी जायचं होतं. म्हणून जर्मनी हा एक तो मेकॅनिकलशी रिलेटेड चांगला ऑप्शन तेव्हाही होता आणि आता सुद्धा आहेच तो ऑप्शन. आणि मग त्याच्यासाठी जर्मन लँग्वेज शिकावी लागते. म्हणून मी जर्मन लँग्वेज तेव्हा तर नाही शिकलो, पण आता मग मी थोडी ती A2 लेवल किंवा B1 लेवलपर्यंतची माझी तुटकी फुटकी काम होईना, पण ते कामापुरती आपली जर्मन लँग्वेज तयार केलेली आहे. ओके, दॅट्स अ ग्रेट. नाउ आय विल इंट्रोड्यूस इन जर्मन. जस्ट लेट मी नो आय एम राईट ऑर रॉंग. ओके. सो ich bin Swapnil Kharat. Ich wohne in Chhatrapati Sambhajinagar. And obviously ich komme aus in India. Ich habe viele Großfamilie. Ich bin 25 Jahre alt. Ich lerne Deutsch an der Dr. Bausa Ambedkar Marathwada Universität. And meine Hobbys sind Cricket spielen, Fußball spielen und Bücher lesen. That's danke. How is it? Es ist alles besser mein. Yeah, that's a great one. I haven't made any mistakes or what? Nein. That's great, na? Yeah, alles war gut. Alles war good. That's good. I'm learning German at Dr. Bausa Ambedkar Marathwada University. तर जर्मन शिकणं म्हणजे तुमची प्रोसिजर आता हे सांगा, की जर्मनीत जाण्यासाठी जर्मन शिकणं काय इम्पॉर्टंट आहे? जर्मनीत जाण्यासाठी म्हणजे
कोर्सेस तर तुम्हाला मिळू शकतात. ओके. इंग्लिशमध्ये तुम्हाला ऑप्शन सुद्धा मिळू शकतात, स्पेशली अच्छा. बॅचलर्समध्ये किंवा PhD मध्ये. अच्छा. ओके. पण जर्मन भाषा ही एक तुम्हाला तिथं गेल्यानंतर एक आयडेंटिटी देते आणि तुमचे मग हायर लेवलपर्यंत पोहोचण्याचे जे ऑप्शन्स आहेत, ग्रोथचे जे ऑप्शन्स आहेत ते वाढतात. ओके. अच्छा. तुम्ही बेसिक तर स्टार्ट करू शकता. ओके. इंग्लिश जॉब तुम्हाला मिळू शकतो. कॉम्पिटिशन त्यामध्ये खूप आहे, पण चान्सेस आहेत. जसं मला मिळाला, इंग्लिश स्पीकिंग जॉब मिळाला समजा. पण तुम्हाला जर जर्मन येत असेल तर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज राहतात. सोशली सुद्धा तुम्ही ग्रो करता आणि तुम्हाला लॉंग टर्म जर तिथं करिअर ऑप्शन निवडायचे असतील, स्थायिक होण्याचे म्हणा, कोणाचे आणखी काही ऑप्शन्स वगैरे असतील तर त्याच्यासाठी मग खूप महत्त्वाची आहे. अच्छा, दॅट्स अ ग्रेट वन. तर तुम्हाला कशी ऑपॉर्च्युनिटी भेटली? समजा आताच मी मी इंग्लिश करतोय किंवा आता मी रील्स बनवतो याच्यावरती समजा जर्मन, तर खूप लोक कमेंट्स करतात. तर कुठलाही बॅकग्राऊंड असो समजा, तर त्या माणसाला समजा जर्मनीला जायचं तर त्यासाठी तुम्ही काय पाच सांगाल की काय क्रायटेरिया आहे आणि ते कसं जाऊ शकतं त्यासाठी? अगोदर तर इंडियातून तुम्हाला टार्गेट करायचं असेल, ओके, जर तुम्ही शिक्षणासाठी म्हणजे एज्युकेशनसाठी जर जाणार नाही आहेत, स्पेशली मास्टर्ससाठी, ओके, बॅचलर्ससाठी जर तुम्हाला जायचं आहे तर कंपल्सरी तुम्हाला जर्मन लँग्वेज इथूनच प्रिपेअर करून जावं लागणार. ओके. तुम्हाला मग बाकी जरी ऑप्शन्स निवडायचे आहेत, हेल्थ केअरमध्ये म्हणा किंवा हाऊस बिल्डिंगसाठी म्हणा किंवा तुम्हाला स्टुडंट कॉलेज वगैरे, बॅचलर्स वगैरे, या सगळे जे हे पाथ आहेत किंवा जॉब सर्चसाठी डायरेक्टली ऑपॉर्च्युनिटी कार्डवर वगैरे जायचं आहे तर तुम्हाला जर्मन लँग्वेज इथूनच प्रिपेअर करून जाणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. मग त्यानंतरच तुम्हाला ऑप्शन्स मोकळे होतील आणि तुम्ही 100 लोकांमध्ये मग ते एक असा उठून दिसणार. नाहीतर बरेच लोक ऑलरेडी तिथे गेलेले आहेत, बरेच विद्यार्थी तिथे गेलेले आहेत, पण बरेच विद्यार्थी प्रिपेअर करून नाही गेलेले, ते लँग्वेज प्रिपेअर करून गेलेले नाहीये. मग तिथे गेल्यानंतर इंग्लिश स्पीकिंग जॉबमध्ये मग स्किल्स कमी पडतात, एक्सपिरियन्स कमी पडतो आणि मग स्ट्रगल जास्त वाढतो जॉब मिळवण्यासाठी. जर्मन जर आतापासून प्रिपेअर केली तर तुमचा जो पुढचा मार्ग आहे तो सुरळीत होईल जॉब मिळवण्यापर्यंतचा. तर बाकीच्या देशापेक्षा आता खूप सारे लोक फक्त उठलं की US UK जातात समजा, लंडन वगैरे, बट जर्मनी बाकीच्या देशापेक्षा कशी बेटर आहे तुम्हाला वाटतं? कारण की मी ऐकलं की तिथं पब्लिक स्कूल्स असतात आणि इन्व्हायरमेंट खूप छान आहे, लोक चांगले ट्रीट वगैरे करतात. तर तुम्ही तिथे गेल्यानंतर ॲज अ इंडियन काही डिस्क्रिमिनेशन फेस केलं का? किंवा नॉट डिस्क्रिमिनेशन, पहिला तुम्ही हे सांगा की ती कशी बेटर आहे बाकीच्या यांच्यापेक्षा, ते सांगा. बाकीच्यांच्यापेक्षा बेटर वगैरे समजा असं कम्पेअर करणं तर हे नाही, पण एक साधारण तुम्ही कम्पॅरिझन करू शकता की त्यांचं कल्चर चांगलं आहे, ओके, एज्युकेशन सिस्टम चांगली आहे, ओके, आणि युरोपची सेंटरमध्ये म्हणजे स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी आहे, तुम्हाला मोठा देश आहे बाकी युरोपियन कंट्रीजच्या कम्पॅरिझनमध्ये, म्हणून अपॉर्च्युनिटी सुद्धा जास्त आहे. ओके. आणि तुम्ही जर प्रॉपर स्किल्स सोबत तिथं गेलात, प्रॉपर लँग्वेज शिकून जर गेलात तर तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज खूप आहेत प्रत्येक फील्डमध्ये. कारण आता हेल्थकेअर सेक्टर चांगलं बूममध्ये आहे, ओके, ऑटोमोबाईल इंडस्ट्री अगोदरपासूनच जर्मनी त्याच्यासाठी फेमसच आहे, इंजिनिअरिंगसाठी जर्मनी अगोदरपासून फेमस आहे आणि हेल्थकेअरसाठी आता खूप रिक्वायरमेंट आहे. IT मध्ये आता चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यामध्ये फक्त स्किलवाल्यांची चांगली डिमांड आहे, स्किलवाल्यांना चांगलं महत्त्वही आहे, त्यांना तेवढा पगारही मोबदलाही तेवढा मिळणार आहे. आणि जर्मनी सारखे देश कसं तुम्हाला तुमच्या कामाचा मोबदला चांगला देतात, ओके, तुम्ही तिथं टॅक्स पे करणार तर त्याचं तुम्हाला रिटर्न मिळणार आहे, ओके, फॅसिलिटीज मिळणार आहेत, चांगली हेल्थ केअर सिस्टम, चांगलं ट्रान्सपोर्टेशन, चांगलं एन्व्हायरमेंट, ओके, चांगली हवा, त्या गोष्टी चांगली एक लाईफस्टाईल, जुडलेले लोक म्हणजे क्वांटिटी ऑफ लाईफ पेक्षा एक ते क्वालिटी ऑफ लाईफ तुम्हाला तिथं मिळू शकते. म्हणून ज्यांना लॉंग टर्म प्लॅन करायचा आहे त्यांच्यासाठी तर बेटरच आहे. तर फर्स्ट समजा आपण आता इंडियामध्ये समजा B1 लेवलपर्यंत शिकणं जरुरीच आहे. समजा B1 लेवल कम्प्लीट झालं, कोणाचं BCom एक कुठलं बी बॅकग्राऊंड असो, तर मग त्यानंतर कसं अप्लाय करायचं, कुठली काही वेबसाईट्स वगैरे काही असेल तर ते, आणि कशी युनिव्हर्सिटी चूज करायची, किंवा जर आपल्याला इंडियामधून जर आपल्याला जॉब करायचा तर तो जॉब आपण कसं कनेक्ट करू शकतो त्यांच्या लोकांसोबत, त्याच्याबद्दल. बॅचलर्स जे आहे तर बॅचलर्ससाठी जवळजवळ 13 वर्षाचं एज्युकेशन आपलं इंडियातून कम्प्लीट असलं पाहिजे. 13 वर्ष, ओके. त्याच्यासाठी मग त्याच्यानंतरच तुम्ही बॅचलर्स तिथं करू शकता. त्याचे 2 ऑप्शन मग हे असे राहतात की 12वी नंतर मग 1 वर्ष एखाद्या बॅचलर्स प्रोग्रामला ॲडमिशन घेऊन ते 1 वर्ष कंप्लीट करणे, किंवा
जे डिप्लोमाच राहतं, पॉलिटेक्निक वगैरे राहतं, 10वी नंतर तो 3 वर्षाचा असतो, तर ते लोक सुद्धा मग डायरेक्टली बॅचलरसाठी अप्लाय करू शकतात. इन शॉर्ट तुम्हाला 13 वर्ष कंप्लीट करायचे आहे. 13 वर्ष कंप्लीट. एक ऑप्शन मग तिथं जाऊनचा ऑप्शन आहे, स्टुडंट कॉलेज म्हणतात त्याला. तर स्टुडंट कॉलेज हा सुद्धा मग तो 1 वर्ष तुमचा जो राहतो तो फिल करण्यासाठी आहे, 13 वर्ष कंप्लीट करण्यासाठी. अच्छा. तर त्याच्यासाठी काय राहतं, तर मग तुम्हाला ते studentcollege.de वर त्याचे प्रोग्राम्स वगैरे लिस्टेड राहतात. अच्छा. त्याला मग अप्लाय करायचं. तुम्हाला ते एक रिजन असाइन होतो, त्या रिजनमध्ये तुम्ही जाता आणि तिथं गेल्यानंतर काही आठवड्यांमध्ये तुमची तिथं एक एक्झाम होते. अच्छा. एंट्रन्स एक्झाम टाईप म्हणू शकतो आपण त्याला, सुरुवातीची. तर त्याच्यानुसार मग तुम्हाला जे 1 वर्षाचं स्टुडंट कॉलेज आहे ते स्टुडंट कॉलेज तुम्ही तिथं कंप्लीट करता. आणि स्टुडंट कॉलेजच्या एंडमध्ये सुद्धा एक एक्झाम होते, फायनल एक्झाम. त्याच्या बेसवर मग तुम्हाला बॅचलर्सच्या तिथे युनिव्हर्सिटीज असाइन होतात. मास्टर्ससाठी 15 वर्षाचं एज्युकेशन कंप्लीट असणं गरजेचं आहे इंडियातून. त्याच्यानंतर तुम्ही मग मास्टर्ससाठी अप्लाय करू शकता. आणि PhD साठी मग तुमचं इंडियातून मास्टर्स कंप्लीट असणं गरजेचं आहे. ओके. याची अप्लिकेशन प्रोसेस म्हणजे काय, तर स्टुडंट कॉलेज, जसं मी सांगितलं, studentcollege.de वर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जे बॅचलर्सचे प्रोग्राम असतात, जर तुम्ही ऑलरेडी एलिजिबल आहात, किंवा मास्टर्सचे प्रोग्राम असतात, PhDचे जे असतात ऑप्शन, ते लिस्टेड असतात DAAD.de वर. DAAD.de त्यावर असतात. तर यावर तुम्ही मग जाऊन तिथं फिल्टर करणे, तिथं आपला कोर्स फिल्टर करणे, युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करणे. 5-6 युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करतात मुलं आणि त्या युनिव्हर्सिटीजला मग अप्लाय करण्याचे 2 ऑप्शन, डायरेक्टली युनिव्हर्सिटीजच्या साईटवर जाणे, नाहीतर मग युनिअसिस्टला अप्लाय करणे. युनिअसिस्ट काय आहे, तर आपण त्यांना आपले डॉक्युमेंट एका वेळेस देतो आणि युनिअसिस्ट आपले डॉक्युमेंट मग जिथं जिथं आपल्याला अप्लाय करायचं आहे तिथं तिथं ते डिस्ट्रीब्यूट करतात, आपल्या डॉक्युमेंटच्या कॉपीज वगैरे बनवून. ही एक नॉर्मल प्रोसिजर आहे. PhDचं पण जवळजवळ कोर्सेस लिस्टेड राहतात. ओके. 2 प्रकारच्या PhDs वगैरे त्यामध्ये आहेत. एक इंडिव्हिज्युअल PhD आहे, स्ट्रक्चर्ड PhD आहे. इंडिव्हिज्युअल PhD आणि स्ट्रक्चर्ड PhD मध्ये स्टायपेंड जवळजवळ सारखंच राहतं, 2-1 लाख रुपयाच्या आसपास स्टायपेंड राहतं. ओके. आणि फक्त इंडिव्हिज्युअल PhD मध्ये तुम्हाला जो गाईड असतो तो स्वतः सर्च करावा लागतो. ओके. आणि जी स्ट्रक्चर्ड PhD असते ती ऑलरेडी पूर्ण त्याचं स्ट्रक्चर डिसाइडेड असतं. हे म्हणजे बॅचलर्स करा किंवा मास्टर्स करा किंवा PhD करा, बरेच ऑप्शन आहेत. मास्टर्स आणि बॅचलर्सचे बऱ्यापैकी कोर्सेस इंग्लिशमध्ये असतात. पण जर्मनीमध्ये इंग्लिशमध्ये, पण बॅचलर्सचे खूप जास्तीत जास्त कोर्सेस हे जर्मनमध्ये आहेत. आणि त्यामध्ये मग पब्लिक युनिव्हर्सिटीज मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन मिळाली तर एकदम कमी खर्चात तुमचं एज्युकेशन तिथं कम्प्लीट होऊ शकतं. तेव्हा फक्त 6 महिन्याचे काहीतरी 30-40 हजार रुपये असं ती फी राहते. अच्छा. एवढी एक्सपेन्सिव्ह नाही, मग एवढं खूप स्वस्त आहे एज्युकेशन. स्टॉयर. सो आणि समजा कोणी इथं मास्टर इंडियामध्ये कंप्लीट केलं किंवा एज्युकेशन कंप्लीट केलं आणि तिथं जर जॉबला अप्लाय करायचं असेल तर मग जॉबला जर डायरेक्टली अप्लाय करायचं असेल तर इथून पहिला क्रायटेरिया तर आहे की तुम्हाला जर्मन लँग्वेज चांगली येणं गरजेचं आहे. ओके. कारण जनरली मग विजा तिथं ऑलरेडी राहतो, तर तिथच्या लोकांना जास्त पहिला प्रेफरन्स मिळतो. ओके. तिथून जर काही नाही मिळालं तर मग इकडून आपले ऑप्शन्स बनतात आणि तेही MNC कंपन्यांमध्ये मग ते ऑप्शन्स बनतात. ओके. आणि इथून जर अप्लाय करायचं आहे तर मग जर्मन जर तुम्हाला येत असेल तर तुमचे ऑप्शन्स, तुमचे ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या थोड्या वाढतात आणि बेटर चान्सेस आहेत तुम्हाला एखादी ऑफर लेटर वगैरे मिळण्याचे. पण थोडं डिफिकल्ट आहे इंडियातून जॉब मिळवणं. ओके. म्हणजे ते एज्युकेशन सोपं आहे समजा याच्यापेक्षा. एज्युकेशनला जाण्याचा मार्ग थोडा सोपी आहे. अच्छा. ओके. एज्युकेशनला मग बरेच मुलं हेच ऑप्शन निवडतात की मग मास्टर्ससाठी वगैरे जातात किंवा ज्यांचं मास्टर्स झालेलं आहे ते डबल मास्टर्ससाठी वगैरे जातात. माझं मास्टर झालं इंग्लिश लिटरेचरमध्ये. बरेच मग डबल मास्टर्ससाठी सुद्धा जातात. आणि त्याच्यानंतर कारण मग बॅचलर्स करा किंवा मास्टर्स करा, तुम्हाला 18 महिन्याचा जॉब सिकर विजा तिथं राहतो. आणि 18 महिने मग तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये जॉब शोधण्यासाठी, पार्ट टाइम जॉब करण्यासाठी असे मिळतात. अच्छा. आणि चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाली तर एज्युकेशन तर तसंही मग फ्रीमध्ये होतं. पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये मिळाल्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जरी मिळाली चांगल्या, तरी तुम्ही तुमचे स्वतःचे पार्ट टाइम काम वगैरे करून एज्युकेशन कंप्लीट करू शकता. दॅट्स अ ग्रेट. नाव आता आम्हाला विजाबद्दल सांगा तुम्ही. विजा कसा आपल्याला हे करायचं? विजाची जी प्रोसेस राहते, विजासाठी मेन जे डॉक्युमेंट्स राहतं ते म्हणजे तुमचं ऑफर लेटर. ते एक तर युनिव्हर्सिटीचं ऑफर लेटर, जर तुम्ही
स्टडीसाठी अप्लाय करत आहात तर ते ऑफर लेटर, नाहीतर मग जर तुम्हाला जॉब मिळालेला असेल तर ते जॉबचं ऑफर लेटर. ओके, अच्छा. युनिव्हर्सिटीचं ऑफर लेटर, मग त्याच्यानंतर लँग्वेज तर ते तिथं गरजेचे नाही आहे, एक वेळेस युनिव्हर्सिटीचं तुम्हाला मिळालेलं असेल तर. ओके, आणि APS सर्टिफिकेट पाहिजे जर तुम्ही एज्युकेशनसाठी जर तिथं जाणार आहात तर. APS सर्टिफिकेट म्हणजे काय तर ते अकॅडमिक इव्हॅल्युएशन करतं आपलं जे अगोदरचं आपलं जे एज्युकेशन आहे ते व्हॅलिड आहे की नाही, अच्छा. ते एक ते व्हॅलिडेशन करतं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेट मिळतं. 2-3 आठवड्यामध्ये ते सर्टिफिकेट मिळतं. ते सर्टिफिकेट, ऑफर लेटर, आपले बाकी डॉक्युमेंट्स, ब्लॉक अकाउंट म्हणजे आपल्याला एज्युकेशनसाठी जर जायचं आहे तर जवळजवळ 12 लाख रुपयाच्या आसपास आपल्याला पैसे दाखवावे लागतात. 12 लाख. ओके, वर्षाचे. अच्छा, ठीक तर आहे. ते आपलेच पैसे असतात, ते आपल्याला ते ब्लॉक अकाउंटमध्ये टाकावे लागतात आणि तिथं गेल्यानंतर ते ॲक्टिव्ह होतं ते अकाउंट. ओके. आणि महिन्याच्या महिन्यात त्यातूनच मग ते लोक त्यातूनच आपल्याला आपलेच पैसे आपल्याला आपल्यालाच महिन्याच्या महिन्यात पाठवतात आपल्या खर्चासाठी. Yeah. ओके, तर ते असं मॅनेज होतं हे ब्लॉक अकाउंट. ह्या 2-3च गोष्टी मेन आहेत. हेल्थ इन्शुरन्स वगैरे, ट्रॅव्हल इन्शुरन्स वगैरे हे अच्छा. बेसिक डॉक्युमेंट्स राहतात. आणि मग VFS म्हणून आहे, VFS ग्लोबल, तिथं ते आपल्याला विजासाठी अप्लाय करावं लागतं. विजासाठी अप्लाय केल्यानंतर मग तुमच्या इंटेकनुसार जनरली 45 जास्तीत जास्त 45 दिवसाचा कालावधी असतो स्टुडंट विजाचा. अच्छा. आता अजूनही सोपी झालेली आहे प्रोसेस. काही विद्यार्थ्यांचे मग त्यांच्या इंटेक जर लवकर असेल तर 4-4, 5-5 दिवसात सुद्धा मग विजा मिळून जातो. 4-5 दिवस. 4-5 दिवसातही विजा मिळालेला आहे विद्यार्थ्यांना आता. दॅट्स अ ग्रेट वन. पण मी ऐकलं होतं की त्या 17,000 रुपये लागतात, 17 लाख रुपये, आणि गोथे इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट पाहिजे, असं काही होतं का? नाही, गोथे इन्स्टिट्यूटचं काय कनेक्शन त्यासाठी? कंपल्सरी नाही आहे. नाही का? डिपेंड करतं. विजासाठी तर लँग्वेजचं सर्टिफिकेट कंपल्सरी नाही आहे. नाही. ओके, पण लँग्वेजचं सर्टिफिकेट कशासाठी मग कंपल्सरी ठरणार? जर तुमचा प्रोग्राम हा जर्मन लँग्वेजमध्ये असला तर, युनिव्हर्सिटीचा प्रोग्राम. तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून ॲडमिशन लेटर मिळाला म्हणजे झाला, संपला विषय. ओके, काही युनिव्हर्सिटीज तर IELTS मागतही नाहीत. तुमचं अगोदरचं जे एज्युकेशन आहे, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जर इंग्लिशमध्ये ऑलरेडी असेल तर मग काही युनिव्हर्सिटीजला IELTSचा स्कोअर किंवा एवढं मॅटर करत नाही. ठीक आहे. जर तुमचा इंग्लिश टॉट प्रोग्राम असेल तर मग जर्मन लँग्वेजचं सर्टिफिकेटची गरज नाही आहे. अच्छा. असं ते युनिव्हर्सिटीकडून ऑफर लेटर मिळालं म्हणजे झालं, विजासाठी तुम्ही ते अप्लाय करू शकता. विजासाठी लँग्वेज कंपल्सरी नाही आहे. ठीक आहे, दॅट्स अ ग्रेट वन. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय, तर खूप लोक शिकताय समजा, तर ते जे सर्टिफिकेट देतात समजा B2 लेवलपर्यंत त्यांनी दिलं सर्टिफिकेट, तर ते व्हॅलिड राहील का तिकडे? ते जनरली एवढी त्याला व्हॅल्यू नाही राहणार. Why? ओके, ते युनिव्हर्सिटीमध्ये अप्लिकेशन करण्यासाठी गोइथेचंच प्रेफर केलं जातं. अच्छा, असं आहे का ते? हे तुम्हाला फक्त तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये जॉबसाठी वगैरे कामात येऊ शकतं. तेही इंटरनल इंडियामध्ये जनरली चालू शकतं. इंटरनॅशनल त्याची एवढी माझ्या मते तरी एवढी व्हॅल्यू नाही आहे. ओके. ओके, गोइथेच एक बेस्ट सर्टिफिकेशन आहे. किंवा टेस्ट डाफ म्हणून एक आहे. ठीक आहे, त्याचं एक सर्टिफिकेट वगैरे आहे. पण गोइथे जनरली जर्मन लँग्वेजसाठी बेस्ट आहे. बेस्ट समजा, म्हणजे गोतीशिवाय ऑप्शन नाही समजा, ते जावंच लागेल आपल्याला. तर ते काही मॅटर नाही करत ना. तुम्ही एज्युकेशन कुठूनही घ्या, सर्टिफिकेट तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता. असं कंपल्सरी नाही की मग गोइथेमध्येच तुम्ही लँग्वेज शिकले पाहिजे. फक्त गोइथेचं एक्झाम बुक करावी लागते. ओके, म्हणजे ते एक्झाम देतं समजा, ती एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागते, नंतर ते IELTS सारखंच. बरोबर, दॅट्स अ ग्रेट. पण बेसिकली जर्मन शिकलं तर समजा फायदा आहे, तसं तुम्हाला कसं वाटतं? हां, खूप फायदा आहे. जर्मन शिकल्यानंतर तुमच्यासाठी फक्त जर्मनीतच नाही तर आजूबाजूच्या कंट्रीजमध्ये सुद्धा बरेच ऑप्शन होतात. लक्झमबर्गमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जर्मन बोलल्या जाते. नेदरलँडमध्ये सुद्धा बऱ्यापैकी बोलल्या जाते. पोलंड वगैरे आहे, बाजूला बेल्जियम वगैरे आहे. तर फक्त जर्मनीतच नाही तर आजूबाजूच्या 4-5 कंट्रीजमध्ये जर्मन बोलल्या जाते आणि त्याच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीसुद्धा बऱ्यापैकी आहेत. मग दॅट्स अ ग्रेट वन. आणि आता एक क्वेश्चन की तुम्हाला इन्स्पायर काय केलं जर्मनीमध्ये जाण्यासाठी, आणि तुम्ही काय फेस केलं समजा एक्झॅक्टली? की इन्स्पिरेशन जसं मी सांगितलं की माझं ते इंजिनिअरिंग झाल्यानंतरचं ते इन्स्पिरेशन होतंच. पण सुरुवातीपासून एक मनात होतं की आपल्याला बाहेर देशात जाऊन शिकायचं आहे. दॅट्स अ ग्रेट. ठीक आहे, बाहेर देशात जाऊन शिकायचं आहे. म्हणजे आपले आदर्श जे आहेत, आता समजा बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याजवळ आदर्श आहे, तर ते जसं बाहेर देशात जाऊन शिकले तर ते एक फिलिंग कशी असते बाहेर देशात जाणं आणि तिथून एज्युकेशन कम्प्लीट करून येणं,
तर ते असं एक ते आपले आयडल जे कामं करत होते ते एक त्या पावलावर एखादं पाऊल टाकणे समजा, तर ते एक मोटिवेशन होतं. तर ते आणि नुकतंच मग मला लंडनची जी साऊथ बँक युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीने सुद्धा मग MBA ची आता डिग्री दिलेली आहे. जे माझं इथचं जे जर्मनीतलं MBA झालं तर त्याच्याचीच इक्विव्हॅलंट डिग्री त्यांनी मला दिलेली आहे. आणि आता नेक्स्ट इनटेकमध्ये म्हणजे मे बी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा कन्व्होकेशन असेल तेव्हा मी जाईल तिथं मग लंडनला. तर ह्या गोष्टी मोटिवेट करतात. बाहेर देशातला एज्युकेशन ते आपल्याला कल्चर शिकायला मिळतं, एज्युकेशन सिस्टम कशी आहे ती समजते, असे ऑप्शन्स राहतात. सो दिस वॉज ऑल अबाउट जर्मन. काही स्पेसिफिक जर समजा लोकांना काही सांगायचं असेल तुम्हाला जर्मनीबद्दल, की बघ तुम्ही सगळं तर सांगितलंय, पण का फक्त मुलांना क्युरियोसिटी दुसऱ्यापेक्षा लँग्वेजपेक्षा जर हे शिकली तर त्याचं बेनिफिट काय राहील समजा बरोबर. त्यांना समजा. आता इंग्लिश तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा फोकस आता आहेच, ओके, पण त्याच्यासोबत एखादी लँग्वेज ऍड करा असं सांगितलं जातं आपल्याला, तर मग त्यामध्ये मग बरेच ऑप्शन्स येऊ शकतात. कोणाला स्पॅनिश आवडू शकते, कोणाला जॅपनीज आवडू शकते, कोणाला फ्रेंच आवडू शकते, कोणाला जर्मन आवडू शकते, ओके. तर जर्मन हा एक मग देश, तो एक चांगला देश म्हणून आपण त्याला कन्सिडर करू शकतो. एक चांगली इकॉनॉमी आहे, बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज मग तुमच्याजवळ ओपन होतात, ओके. आणि फक्त जर्मनीमध्ये जाण्यासाठी जर्मन लँग्वेजच इम्पॉर्टंट नाही आहे, तर स्किल्स खूप महत्त्वाचे आहेत. स्किल्सला जास्त महत्त्व ते लोक देतात. आणि तुमच्याजवळ कोणती डिग्री आहे, काय तुम्ही इथं सर्टिफिकेशन वगैरे केलं, त्याला एवढं महत्त्व नाही आहे. तुम्हाला काय येतं त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणून इंग्लिश सोबत एखादी तरी लँग्वेज ऍड करा. स्पेशल जर्मनच मी सांगणार नाही, तर बाकी एखादी कोणती तरी लँग्वेज ऍड करा. आणि दॅट्स अ ग्रेट ओनली. जर काही क्वेश्चन असली समजा फ्युचरमध्ये, तर मला जे आमचा व्हिडिओ टाकल्यानंतर तर आपण सोशल मीडिया थ्रू कनेक्ट होऊ. नक्की. आणि तुमचे मनापासून आभार फॉर टॉकिंग विथ अस. थँक्यू सो मच. धन्यवाद. चूज ऑफ व्हिडिओ. नाईस टू मीट. आता आपण बाबासाहेबांचं करू.